आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे. याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत परत ह्याची एसआयटी चौकशी झाली. एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून. मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली. आज दुसरा विषय नाही. आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे. ह्या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे. हे प्रकरण तुम्हाला माहित नाही. एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे. 17 फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती. त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली. कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे. कॉपी पेस्ट पिटिशन आहे. हे कोण करते? आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा ते? कोर्टाचा अधिकार आहे. मॅटर सबज्युडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार? आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही? तुम्ही पेपर वाचत नाही. आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही? आम्हाला काय माहित नाही? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो?